सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि इथलं ॲड्रेस सांगा एकदा. माझं नाव दत्तात्रय मारुती पाटील, गाव शिरगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. अच्छा, आता आपण आपला हा प्लॉट बघतोय बरोबर आहे. साहेबांची व्हरायटी कोणती? ही एसएसएन व्हरायटी बरोबर आहे. आता हा जो प्लॉट आहे याला आता दिवस किती झाले आपले? आज म्हणजे 70 दिवस झाले छाटणी करून 70 दिवस झाले. आज 70 दिवस जो प्लॉट आहे आपला, तर तुम्ही काय काय ट्रीटमेंट केली थोडक्यात सांगा ना आम्हाला. तुम्ही काय एसबीटीची खत वापरली? काय खत घातलं एसबीटीचं? कृषीधन आणि ग्रीन भूमी. अजून काय आता ती सॉइल आहे ती अजून काय सोडलेलं. अच्छा, म्हणजे तुम्ही कृषीधन आणि ग्रीन भूमीचा वापर केला ह्या प्लॉट मध्ये बरोबर आहे. टोटल हे सगळं क्षेत्र किती आपलं आज आपण जर बघितलं पाठीमागवर? 1.5 एकर आहे. टोटल हे 1.5 एकरचं क्षेत्र आहे सगळं. या ना पुढे आपण चालता बोलूया. मला सांगा सर, ज्यावेळेस तुम्ही आज खात घालून आपले आज दिवस किती झाले? एक 6-7 दिवस झाले. 6-7 दिवस झालेत. आता तुम्ही हे जो प्लॉट आहे याला तुम्ही जवळपास 3 वर्षापासून वापरताय कृषीधन ग्रीन भूमी किंवा सॉइल वगैरे सगळं बरोबर आहे. तर 3 वर्षापासूनचा अनुभव त्यात काय वाटतं तुम्हाला? थोडंसं आम्हाला सांगा ना. काय नाही, प्रत्येक वर्षी बागेला माल भरपूर येतो. सरासरी झाडावर 4 पेटीने माल निघतो आमचा. 4 पेटीने माल निघतो. 18 किलो. जर आपण आज घड जर बघितला, हे बघा घडाची तुम्ही अनुभव खूप चांगला आहे. ह्या घडामध्ये बारीक मणी किंवा मग व्हेरिएशन काय वाटत नाही बरोबर आहे. आणि साधारणतः कूज वगैरे किती प्रमाणात झाली आज घडावरती? ह्या वर्षी जरा वातावरण बेकार असल्यामुळे कूज जरा झालीच. ओके, पण बाकीच्या तुलनेमध्ये आपली किती झाली? कमी झाली. म्हणजे इतरच्या बाग आहेत तुमच्या आजूबाजूच्या, त्यांच्यापेक्षा तुमच्या आज जे कूजचं प्रमाण कमी झाले. म्हणजे तो तुम्हाला बदल दिसतोय मोठा बरोबर आहे. आज जर पानाची आपण कॅनपी वगैरे बघितली, काय वाटतं? चांगलं आहे कॅनप. हे बघा आता हे बघा इथून पान जरी सुरू झालं तरी परत आहे शेत तुमचं रिकवर होते. म्हणजे पान फाटत नाही. त्या शेतकऱ्याचं पान फाटतं कारण का अतिरेक झाला एखाद्या गोष्टीचा ते दिसून येतं लगेच. आणि आज जर झाडाची लांबी वगैरे बघितली आपण, हे बघा ना पॉईंट, तुम्ही आज पॉईंट बघा, हे बघा चांगला आहे. हे बघा अजून तुम्ही याला सॉईल सोडलं नाही. तुम्हाला मगाशी बोलले याला जर सॉईल मायको जर गुळ गेला अजून तुम्हाला फरक पडेल. तुम्ही आता बागेला सोडणार आहे. त्या बागेत तुम्ही सोडले वरच्या बागेला बघितलं, याला अजून सोडलेलं नाही बरोबर आहे. मला सांगा सर, आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय का शेतकऱ्याचं म्हणणं काय सर, ऑर्गॅनिकला खर्च जास्त येतो आणि रिझल्ट भेटत नाही. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, ह्या ऑर्गॅनिकचा फास्ट रिझल्ट आहे. नक्की होय. सॉइल आणि तुमचं खत आहे ना चांगलं आहे, फास्ट रिझल्ट आहे. आणि कॉस्टला कसं आहे शेतकऱ्यांचं का बाबा का नाही सांग, खर्च 550 रुपये एवढं 10 गुण टाकायचा. मग ते आम्ही शेणखत घेतलेलं काय चुकीचं, त्याच्याबद्दल काय मत तुमचं? शेणखत आम्ही आता वापरतो नाही, कमी केलं वापरायचं. 2 वर्षातनं 3 वर्षात कधी तर रस टाकतो मनात आलं वाटलं तर बाबा चला थोडंफार टाकतो. तुम्ही कृषीधनचा रेग्युलर वापर करताय. आता मगाशी सर म्हणले तसे बाबा तुम्ही जर एप्रिल छाटणीला त्याचं काम केलं तर त्या काय होऊ शकतं बदल? नाही, आता कसं आहे, मी केलेलं नव्हतं एप्रिल छाटणीला, फक्त ह्या ऑक्टोबर छाटणीला करतो. ह्याच्यावरती ह्या सॉइल वरतीच माझी एप्रिलची गाडी तयार होती, या खतावरतीच. आणि मी खत भरपूर टाकतो की बरोबर. 2 डोस असतील माझं. किती सरासरी किती गुण टाकता एकरी? आता बघा ही झाड 100 आहे, तर एका वेळेला मी 1 पोतं टाकतो, म्हणजे झाडाला अर्धा किलो पडतो. 1 डोस झाला आणि पुढचा डोस पण असाच 1 किलो खत पडते 2 डोस मध्ये. आमचं काय म्हणणं असं आहे, तर तुम्ही तोच डोस अजून थोडासा एप्रिलला दिला म्हणजे प्रमाण थोडं कमी जरी चालेल, सरासरी 250-300 ग्रॅम जरी गेलं झाडाला, तर तुम्हाला अजून बेनिफिट भेटत. म्हणजे काळी तुमची जी परिपक्व पूर्णपणे होणार ना ती लवकर होणार. कारण बाकी शेतकऱ्यांना अडचण एकच आहे, काळी पिकत नाही. त्यामुळे घरांची संख्या कमी निघते, सेटिंग कमी होते. नंतर जे रोग येतात ना ते जास्त लवकर येतात. तुमची काळी जेवढी पिकल किंवा झाड जेवढं तुमचं तंदुरुस्त राहील रोगापासून, थोडे रोग कमी येणार झाडावरती. आज मला वाटत नाही कुठे झाड तुमच्या आज काही दावण्या किंवा काहीच नाही वाटत आहे. ह्या स्टेजला बाकी लोकांचा किती दावण्या प्रकार असतो? किती दावण्या प्रकार असतो? दावणे इथेच, पण तसं काय आपल्यात नाही, रोगाचं लक्षण काय दिसत नाही. बरोबर आहे. सर मला एक सांगा का तुमचा आता आगार आहे द्राक्षाचा बरोबर आहे, शेतकऱ्यांचं रोगाने भरपूर त्रास दिला शेतकरी द्राक्ष बागेमध्ये किंवा मग कंटाळले अशा पट्ट्यामध्ये द्राक्ष बाग निघाले. तुमच्याकडे ती परिस्थिती पण आहे काय त्या ठिकाणी? त्याबद्दल तुम्ही पण मागाशी बोलले की 3 वर्षापूर्वी तुमचं पण डिसिजन झालता बाग काढायचा. आता काय वाटतंय? आता लावा वाटते. कशामुळे? तुमच्या सॉइल मुळे खत कंपनीची टेक्नॉलॉजी.
आता तुम्ही आता ते झुजर 72 वगैरे सोडले का? नाही अजून सोडणार आहे. अजून सोडायचं याला? हे 100 दिवस पुढे ते सोडायचं ओके मग पडल्यानंतर. बरोबर. तर त्याचे रिपोर्ट पण छान आहे NPK तुम्ही जे वॉटर सोल्युबल वापरता त्यापेक्षा फास्ट रिझल्ट आणि लिक्विड आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा काही धोका नाही ऑर्गॅनिक बेस मध्ये असल्यामुळे ते रिपोर्ट तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे भेटणार आहे 100%. आता मी 1 2 3 4 जणांना जोडून दिलं बाबा हे वापरा चांगला आहे. आता तुम्ही तुमचं काय विषय मागचं आलो तेव्हा तुम्ही पूर्णपणे वापरलं होतं, आता पण तुम्ही पूर्ण फोर्सने वापरताय. अजून सॉईल वगैरे नाही सोडायचं अजून गेला ते गेला अजून तुम्हाला फरक दिसणार आहे त्यामध्ये. बरोबर आहे. तर तुम्ही स्वतः वापरताय आणि एकमेकांना पण सांगताय. सांगतो काय कशात काय करता स्वतः परत वापरता दुसऱ्या कोण सांगत नाही. तसली गोष्ट तुम्ही करत नाही. मी आता तुम्ही बघितलं किती आता आपण बघितलं प्लॉट बघितले सगळ्यांनी प्लॉट छान आहे. शिवाय शेतकरी सुद्धा एक अनुभव आहेत आणि खुश आहेत वापरणार सुद्धा. बाबा नाराज नाही म्हणजे सांगितलं रेट कमी फायदा. आता कुठलं जर खत घ्यायला गेलं तर तुम्ही रासायनिक किती दर आहे बघितलं 1800 1500 मग ह्याच्यात 4 पोती ती साहजिक गोष्ट आहे सर. टाकल्यागत वाटते नाही. रिपोर्ट पण लगेच दिसतंय तुम्हाला 8 दिवसामध्ये. रासायनिक रिपोर्ट तुम्हाला लगेच भेटतच नाही तुम्हाला आणि त्यातून जमिनीचा नाश होतोय आपला. आता तुम्ही सरांनी मगाशी एक मुद्दा बोलले सर का सेंद्रिय कर्ब. बरोबर आहे. तुम्ही आता 3 वर्षापासून कंटिन्यू वापरताय त्यामुळे तुमचा सेंद्रिय कर्ब वाढून गेलाय. त्याच्या तुमच्या गेल्यामुळे रिपोर्ट चांगले तुमचं जे आज मालाची क्वालिटी तुम्ही बघू शकता. बघा तुम्ही मगाशी मुद्दा सांगितला आम्हाला का व्यापारी लोक आल्यावर बॅगेतून बाहेरच निघत नाही. होय त्याचं कारण ते तुमचं सॉइल बुस्टर आणि वरणला जवळ तुमचं जमिनीतलं कार्बन वाढतोय सर त्यातून पीक ऍटोमॅटिक चांगलं येते आणि कमी खर्च येते. बाकी शेतकऱ्यांचे तुमचे जर 2 स्प्रे होत असतील तुमचे 1 स्प्रे होत असेल माझ्या हिशोबाने तो पण होत असेल कमी करते स्प्रे कमी पडते. तुमच्या सर आपले शेतकरी मित्र आहे त्यांना जर तुमचं माहिती विचारूशी वाटली तुमचा फोन नंबर सांगता. 98 34 77 65 19. अच्छा. आणि हे सर आपले मार्गदर्शन करताय गणेश सर म्हटल्यावर देत आहेत सर. तुमचा मोबाईल नंबर आणि हे सांगा शॉपचा ॲड्रेस आणि नाव माय कृषी सेवा केंद्र शिरगाव. आपला मोबाईल नंबर 89 99 70 76 97. ओके धन्यवाद सर.